अरे दीदी लुटा दूं मैं पूरी जन्नत तुझ पे, ऐसा ख्याल मुझे रोज आता है, लेकिन ये टकला मुझे देखते उस ख्वाब को कच्चा खा जाता है. टेन्शन नको घेऊ, तुझ्यासाठी मी 1000 रुपयाची साडी घेऊन ठेवतो आणि दाजीसाठी एक लंगोट घेऊन ठेवतो. अबे साले. डोंट वरी, वैभव इज हिअर. ठीक आहे, येतो मग हा. ये. हॅलो, हाँ कौन? अबे साले. साले साहब, मैं दाजी बोलत है. आप जिस नंबर पे कॉल कर रहे हैं वो अभी बंद है. ऐकून तर घ्या अगोदर शेंबड्या, सकाळी सकाळी नाटक चालू केलास का? सकाळी सकाळी कशाला दाजी फोन करता हो तुम्ही? इथे मी चांगलं गिटार वाजवत बसलो होतो. आता तुमचा फोन आला, गिटाराचे तार तुटून जातील म्हणजे तुमच्या आवाजानं. आता आमच्या घरी मटण फिटण काय नाही आहे. आता आमच्याकडे तुम्ही येऊ नका. उठला की काय आमच्या इकडे. मी तुला काय एवढा भिकारचोट दिसून राहिलो का बे? बकचोदी मत कर लवड़े. शकलावर नाही पण रंगारंगावर तुम्ही भिकारचोट आहात दाजी. एक वेळेस नाही तर मी 100 वेळेस मध्ये तू भिकारचोट आहे, तुम्ही भिकारचोट आहात. बघे तुझा भाऊ काय म्हणलं माझ्या भावानं, मला भिकारचोट आहे म्हणते. द्या बरं माझ्याकडे फोन. दाजी तुम्ही जर असली मर्दाचं पोरगा असाल तर तुम्ही माझ्यासोबत बोलसाल. माझ्या बहिणीकडे फोन देऊन नामर्दानगी नका दाखवू. अबे साले. अबे पण वैभ्या, तिलाच काम आहे ना फोनवर. मग तुम्ही काय उपडायला फोन लावला मले? तिच्याकडे द्या ना फोन. हे धरे सोबत तुझ बोल. हॅलो वैभ्या, बोल ना. ए बाई बकऱ्या, आपल्या भाऊजीला काय म्हणलास रे तू? भाऊजीला ना भिकारचोट म्हणलो बाई. अबे साले. कुत्र्या, तुझं भाऊजी तुला भिकारचोट दिसते का रे? हो असं म्हणतात का रे भाऊजीला? काय करू, भाऊजी हरामखोर आहे. टाकलं काय दिसलं तुला त्या टकल्यामध्ये? त्याच्यासोबत तू लग्न केली. ते सोड, आम्ही तुझ्या गावी येत आहोत. काय घेतो माझ्यासाठी? कशाला म्हणजे कुत्र्या, तुला भेटायला येऊन मला भेटण्यापेक्षा त्या टाइम मध्ये तुझ्या नवऱ्याच्या नड्याला दोरी लाव. कुत्र्या गण्या, मला विधवा करायला लागलास बे तू. मजाक केलं बाई. ये भेटायला ये तू. हा जाऊन आयला सांग. आणि हा माझ्यासोबत दाजी पण येत आहेत बरं. त्या टकल्याचं काय काम आहे इकडे? ते पण काय मला काय पप्पी करणार आहे का? काय म्हणतोय तो? थांबा ना, बोलू तर द्या. अरे माझा नवरा माझ्यासोबत नाही तर काय गावातल्या बायासोबत फिरेल काय? तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळी जाणार आहोत ना? पागल झाला का? मी माझ्या बापाच्या घरी येईल आणि 2 दिवस नाही राहणार का? तू राहा 2 दिवस, पण त्या टकल्याला संध्याकाळच्या बसनं पाठवून देणार मी. तुझे भाऊजी पण राहणार आहेत माझ्यासोबत 2 दिवस. त्या टकल्याला 2 दिवस तिकडे तोंड काय करायला? गण्या आता उन्हानं बस, लय व्हायलंय तुझं. वैभ्या, मग आल्यावर काय घेशील रे तुम्हाला? बाई 100 रुपयाची साडी घेईल. अबे साले. फक्त 100 रुपयाची साडी? 100 रुपयाची साडी? छे, ते टकला बघ ना कसं छे म्हणते. टकल्याला विचार बरं त्याच्या बहिणीला त्याने किती रुपयाची देते म्हणून. दादीचा सोड, पण तुम्हाला फक्त 100 रुपयाची साडी देणार आहे वैभ्या. अरे दीदी लुटा दूं मैं पूरी जन्नत तुझ पे, ऐसा ख्याल मुझे रोज आता है, लेकिन ये टकला मुझे देखते उस ख्वाब को कच्चा खा जाता है. टेन्शन नको घेऊ, तुझ्यासाठी मी 1000 रुपयाची साडी घेऊन ठेवतो आणि दाजीसाठी एक लंगोट घेऊन ठेवतो. अबे साले. डोंट वरी, वैभव इज हिअर. ठीक आहे, येतो मग हा. ये. बाई आलीस का टकल्याला घेऊन? टकलू दाजी घ्या बसून. आई बघ, चांद आया है, चांद हमारे घर में आज चांद आया है. आई आले मी. 2 दिवस आता राहणार आहे मस्त तुझ्याजवळ. बरं झालं ग पोरी. बाई माझ्यासाठी काय आणलीस? ह्या चांदला सोडून तुमच्याकडे वैभ्याचं गिफ्ट देऊन ठेवलं होतं ना मी, ते काय झालं? घरीच राहिलं वाटते. राहिली नाही टकल्या, तू जाणून बुजून ठेवलास. 2 दिवसानं तुझ्या बहिणी येणार आहेस, त्यांच्या लेकराला तुझ्या भाषासाठी ठेवलास तुला पूर. अबे साले. अबे नाही वैभ्या, नाही नको म्हणू दाजी, मला चांगलेच माहित आहे तू किती भिकारचोट आहेस. ते गिफ्ट घ्यायला पैसे लागतात म्हणून तू माझा गिफ्ट तुझ्या भाच्यासाठी ठेवलास. वा रे बेट्या, तुला असं तुझे दातच जाईल बघ. 2000चं गिफ्ट होतं वैभ्या. तुझी नको फेकू ये बाई एवढ्याला. ह्यांचे 100 रुपये ठेवून तू बी घेतली असशील. मला सांगते 2000 रुपयाचे गिफ्ट आहे म्हणून. अरे कुत्र्या हो. दादरे वैभ्या थांब, मी तुला घेऊन देते. तसला तुमच्या घेण्यापेक्षा नाही घेतलेलं चांगलं. हे टकल्या उठून जा घरला बाबल्या. वैभ्या झालं ते जाऊ दे, तू चुपचाप बसालास का नाही? एक गिफ्ट नाही घेऊन येऊ शकत तू? काय माणूस असला तू बेन्या? आता करोडो रुपयाची जमीन विकली, कुठे टाकता रे तेवढे पैसे? ए बकऱ्या गण्या, दाजी सोबत असं बोलतेत का? तुझी मानच मोडून टाकील बघ टकल्या. जाऊ दे, आता आलीस आहेस तर राहून जा 2 दिवस. जातो मी बाहेर.
अरे असं कसं? थांब, मी जाऊन आणतो तुझ्यासाठी गिफ्ट. जा बरं, 2000 रुपयाच्या खाली गिफ्ट नाही आणायचं मला. हे तुझ्या पर्स मध्ये मी पैसे ठेवले होते ना, ते दे बरं. तुम्ही कधी माझ्या पर्स मध्ये पैसे ठेवले? अरे यार, पॉकेट तर मी घरीच विसरलो वाटतं. विसरला? मी तर म्हणलं तुम्हाला पॉकेट घ्या, पॉकेट घ्या, पॉकेट घ्या म्हणून. पण नाही, तुम्हीच म्हणल्या आता मी माझ्या सासऱ्याच्या गावी चाललो, पैशाची काय गरज. हा, सासरा तुला खालून वरपर्यंत सोन्या नटवते ना. मी तर म्हणतो मी जाऊन कुठल्या तरी हिमालयात राहतो, तो तुमच्या बायकोला घेऊन येऊन माझ्या घरी राहा. किराणा, कपडे, गाडी, घोडी सगळं माझा बाप देते. अरे वा, आयडिया काय बुरा नाहीये. पाहिलीस काय माझी आई, हे तुझं टकला जावई घरात येऊन राहतो म्हणते. Wait.